पर्यटनाचा विषय येतो कासवाच्या ह्याच्यात सीझनमध्ये. तो एक कसा आहे, एक रोजगार स्थानिक लोकांना रोजगार मिळावा म्हणून हे सरकारने पण सांगितलेलं आहे की एवढा खर्च होतो आहे, 75 वाजते आहे. मग हे पाहण्यासाठी अभ्यासक येतात, लोकांना ह्याचं महत्त्व समजावं त्यासाठी स्टुडंट येतात किंवा लोक पाहण्यासाठी एक कुतूहल वेगवेगळं काय, म्हणजे हे पर्यावरणाचं काम तर आहेच, म्हणजे होणं गरजेचं आहे. सरकारने हाती घेतलेलं आहे, ते चांगल्या प्रकारे खर्च होतो. मग त्या दृष्टीने मग त्याला जोडून एक पर्यटन व्यवसाय. मग हा पर्यटन व्यवसायसुद्धा ठीक आहे, पण पर्यटन व्यवसाय करताना त्या जीवाला काय धोका पोचता कामा नये, त्रास होता कामा नये, हे पण पाहायला पाहिजे. मग पर्यटनदृष्ट्या स्थानिक लोक असतात, ते त्याच्यावर उदरनिर्वाह म्हणजे बाबा काहीतरी रोजगार त्यांना मिळेल याच्यासाठी हे पर्यटन व्यवसायासाठी हे एक साधन म्हणून एक सरकारने पाहिलेलं आहे. मग ते करताना कसं आहे की स्थानिक लोकांकडे एकतर तसा काही इन्कमच नाही. आता दिवसेंदिवस मासे पण कमी झाले. मग ह्याला आता डिस्टर्ब होता कामा नये, तर लाईटचा हे आहे विषय आणि वर्दळ नको. मग आता हे पर्यटन करताना काय करणार, तर राहण्यासाठी सोयी, खाण्या जेवणाच्या सोयी, मग लोक येतील हे पाहण्यासाठी. मग समुद्रावर लाईट नको, तर मग ते बीचच्या वर राहण्याच्या सोयी करायच्या, सगळं सुखसुविधा केल्यानंतर मग एक सायंकाळी एक ठीक आहे 8 वाजेपर्यंत, एक 8 वाजेपर्यंत लोक फिरू शकतात, पाहू शकतात, असा एक नियम करायचा. म्हणजे काय आहे, बीचवर मोठी वर्दळ करता कामा नये रात्रीची, ठराविक माणसं ते बघण्यासाठी. आता काही अभ्यासक येतील किंवा काही पर्यटक येतील, तर त्यांना मर्यादा ठेवायला पाहिजे. बाबा त्यांना अभ्यास करायचा आहे, कासवच पाहायची आहे, मग त्यांना एक ठराविक वेळ ठरवून द्यायचा की ह्या वेळेमध्येच तुम्ही इथे तज्ज्ञ लोकांशी संपर्क साधून तुम्हाला काय पाहायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क साधूनच करा. नाही तर आपले सगळे पर्यटक येतील मालवणसारखे आणि इथे फिरत असतील, तर तसं नाही पाहिजे. एक वेगळं एक कार्यक्रम सूची बनवायची, आलेल्या पर्यटकांना बीचवर कसं वागायचं, कुठच्या टाईममध्ये यायचं बीचवर,